ओनली न्यूज या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। चला तर ऐकूया ठळक व महत्त्वाच्या बातम्या। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव ठरलं आहे। पीटीआयला एका मोठ्या भाजप नेत्याने याबाबत माहिती दिली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणून त्यांच्या नावाची घोषणा करतील असे त्या नेत्याने म्हटले आहे। या नावाला एकनाथ शिंदे व अजित पवारांनी पाठिंबा दिला आहे। आझाद मैदानावर 5 डिसेंबरला सायंकाळी 5 वाजता नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे। चला तर ऐकूया त्यानंतरची महत्त्वाची बातमी। NCERTच्या माध्यमातून राज्यातील SCEIT व जिल्हा शैक्षणिक व प्रशिक्षण संस्थेच्या मदतीने डाएट 4 डिसेंबरला ही चाचणी पार पाडणार आहे। त्यासाठी जिल्ह्यातील 143 शाळांमधील विद्यार्थी परीक्षा देतील। यात तिसरीतील 43, 6वीतील 45 शाळा व 9वीतील 55 शाळेचा समावेश असल्याची माहिती डाएटचे प्रभारी प्राचार्य शिवाजी औटी यांनी दिली। या चाचणीसाठी शाळांची निवड ही UDAISवरील माहितीवरून थेट केंद्रस्तरावरून केली जाणार आहे। सर्वात मोठे सॅम्पल चाचणी असणार आहे। त्यानुसार अभ्यासक्रमात बदल होतील। तसेच विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय तथा घटकांचा समावेश या अभ्यासक्रमात केला जाणार आहे। चला तर बघूया पुढील बातमी। कंत्राटी भरती हे आमचे पाप नाही, हे पाप काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे सेनेचा आहे असा आरोप करत शिंदे सरकारमधील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे। स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मोठे आंदोलन उभारून तसेच वारंवार कंत्राटी भरती रद्द करण्याची विनंती राज्य सरकारला केली होती। त्यानंतर कंत्राटी भरती रद्द केल्याचा मोठा गाजावाजा करण्यात आला होता। मात्र मागच्या दाराने कंत्राटी भरती सुरूच होती। निवडणूक पार पडताच नवीन सरकारचा शपथविधी होण्यापूर्वी विविध विभागाच्या रिक्त पदांसाठी नोकर भरती सुरू करण्यात आली आहे। प्रकारच्या नवनवीन ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी कृपया चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।